राजमाने ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली यामा फेजर गाडी. लगेच गाडी जागेवर लावून आमच्या दोन्ही मेकॅनिकने कामाला सुरुवात केली आणि एकाने मागच्या चाकाची नट लूज करून घेतली, तर पुढील बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने खालच्या बाजूने एक्सिलेटर केबल सोडवून घेतली आणि लगेच ऑन ऑफ स्विच खोलून वरील बाजूने पण केबल सोडवून घेतली. त्यानंतर एक्सिलेटर मोड बाजूला काढून तिला ऑइलिंग करून घेतले आणि आवळून घेतली. मित्रांनो, या गाडीला येतात रिव्हर्स आणि फॉरवर्ड अशा दोन एक्सिलेटर केबल. त्या दोन्ही जुन्या केबल काढून घेतल्या आणि ओरिजिनल यामाची फॉरवर्ड केबल घेऊन तिला फिटिंग केली. लगेच रिव्हर्स केबल पण घेऊन तिला फिटिंग करून घेतली आणि फिटिंग केलेल्या केबल एक्सिलेटर मोठीला एकवर एक जोडून घेतल्या आणि ऑन ऑफ स्विच जोडून घेऊन त्याला आवळून घेतला. तसेच खालील बाजूने पण दोन्ही केबल फिटिंग करून घेतल्या आणि सेटिंग करून घेतल्या. लगेच मागील बाजूने खोललेले चाक बाजूला सरकवून चाकाचा ड्रम बाजूला काढून घेतला आणि त्याचे जुने खराब झालेले ब्रेक लाइनिंग बाजूला काढून घेतली. लगेच ब्रेक ड्रमला एअर मारून स्वच्छ करून घेतला आणि मॅग्वेलचा ड्रम पण एअरने क्लीन केला. लगेच ओरिजिनल यामाचे ब्रेक लाइनिंग घेऊन ब्रेक कॅमला ग्रेसिंग केले आणि ब्रेक लाइनर ड्रमवर फिटिंग केले. त्यानंतर मॅग्वेलच्या ड्रममध्ये पॉलिश पेपर मारून घेतला आणि ब्रेक ड्रम बसवून चाक जोडून घेतले आणि काढलेले नटे लावून चाक आवळून घेतले. त्यानंतर चेन सेटिंग करून घेतली आणि ब्रेक आवळलेला ब्रेक चेक करत चेनला लुब्रिकेशन करून घेऊन गाडी ट्रायलसाठी बाहेर काढली आणि अंधारातच आमच्या मेकॅनिकने ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.